नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. कोकणच्या वीरपुत्राला अखेरचा सलाम. शासकीय सलामीचा मान मिळणारं महाराष्ट्रातलं दुसरं मंदिर, डोळ्यांचं पारणं फेडणारा पालखी सोहळा आणि कोकणात प्रथमच अंत्यविधीसाठी मिळणार वैकुंठ रथ. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. माझे वडील कैलासवासी अनंत नलावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कणकवली शहराला वैकुंठ रथ अर्पण करणार असल्याचं नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यात वैकुंठ रथ सुविधा उपलब्ध नसून प्रथमच कणकवली शहरात वैकुंठ रथ उपलब्ध होतोय. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, बांधकाम सभापती अॅडव्होकेट विराज भोसले, नगरसेवक अभिमुसळे उपस्थित होते. पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की कणकवली शहरामध्ये मी आज माझ्या कैलासवासी अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ कणकवली शहराला एक स्वर्गरथ आता लोकार्पण सोहळा मी करणार आहे. आणि हा स्वर्गरथ किंवा वैकुंठ रथ अशी 2 नावं त्याला दिली जातात की रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये वैकुंठ रथ किंवा स्वर्गरथ आपल्या कुठेच नव्हता. तर कोल्हापूर आणि पुण्यासारख्या ठिकाणी स्वर्गरथ हे आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याचं प्रमुख कारण असं आहे की माणूस जिवंत असताना माणसाची आपण सगळी सेवा करतो किंवा त्याला मान सन्मान देतो, पण आपला व्यक्ती, एखादा जवळचा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीचं म्हणजे पूर्वी खांदे लावून न्यायची प्रथा होती. मग ती आता शहरीकरण झालं आणि लोक वेगळ्या विचाराने जायला लागली आणि अँब्युलन्समध्ये त्या व्यक्तीला व्यक्तीचा देह ठेवला जातो आणि अँब्युलन्समध्ये मधून तो व्यक्तीला घेऊन जातात. तर हे कुठेतरी मनामध्ये आमच्या थोडंसं शल्य होतं की आपला एवढा मोठा माणूस आणि त्याला अँब्युलन्समध्ये घालून नेतात. तर आता तो मी स्वतःच्या खर्चाने एक मोठा स्वर्गरथ घेतलेला आहे. टाटाची गाडी आहे आणि त्याला मॉडिफिकेशन करून कोल्हापूरवरून ती मी गाडी आणलेली आहे आणि तो स्वर्गरथ आता मी या कणकवली शहराला माझ्या वडिलांच्या नावाने लोकार्पण सोहळा करणार. लोकार्पण सोहळा करत असताना मी कणकवली शहरातील पाच प्रमुख व्यक्ती जे बोलवले आहेत की त्यांचं कणकवली शहराला योगदान आहे. ह्या 5 प्रमुख व्यक्ती कोण आहेत तर त्याच्यामध्ये संजय मालणकर आहेत, रमेश काळशेकर आहेत, भरत उबाळे आहेत. संजय मालणकर, रमेश काळशेकर, भरत उबाळे, अण्णा कोदे, समीर पारकर आणि सदा पारकर. अण्णा कोदे, समीर पारकर, सदा पारकर या प्रमुख 5-6 लोक माझे कणकवली शहरातील नागरिक आहेत जे कणकवली शहरातील कोण व्यक्ती मयत झाल्यानंतर तातडीने धावत जाऊन त्यांची सगळी प्रोसिजर ते करतात. म्हणून मी आजची चावी, या रथाची चावी मी त्यांच्याकडे सुपूर्द करणार. ही चावी, रथाची चावी ही 2 कणकवलीतील माझे प्रतिष्ठित 2 नागरिक बोलवले जे ते सुद्धा ह्या प्रवाहात असतात. तर परबवाडीतले आमचे शिवाजी परब आहेत, आलेले आहेत, ते मागे बसले, आणि प्रकाश परब, हे 2 जण या रथाची चावी या 6 व्यक्तींना प्रदान करतील. आणि हा रथ त्याला वैकुंठ रथ म्हणतो किंवा त्याला स्वर्गरथ म्हणतो. हा रथ कणकवली शहरामध्ये
माझा कोणताही नागरिक जर मयत झाला तर त्याला माझ्याकडून मोफत सुविधा मिळणार आहे, त्याच्याकडून फी घेतली जाणार नाही. हा रथ कणकवली शहरासाठी आहे. समजा मला माहिती आहे की हा रथ माझ्याकडून सावंतवाडीत मागला जाईल, कुडाळात कोण मयत झाला तर मागला जाईल, पण त्यांना माझी तुमच्या माध्यमातून सांगणं की त्यांनी तो रथ दिला जाईल त्यांना सुद्धा, पण प्राधान्य कणकवली शहरात जर कोण काय झालेलं असेल दुःख तर तो कणकवली शहराला प्राधान्य, आणि त्याच्यानंतर त्यांना दिला जाईल. कनेडी असेल, कलमट असेल तर त्यांनी पेट्रोल घालायचं आणि आपला ड्रायव्हर द्यायचा आणि घेऊन जायचं. या रथाला एवढी मागणी आहे कोल्हापूर आणि पुण्यामध्ये, म्हणजे याचा मी सगळा अभ्यास केल्यानंतर मी हा रथ घेतलेला आहे. त्याच्यामुळे फर्स्ट रेफरन्स म्हणजे पहिली कणकवली शहराला आपण हा रथ उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे कणकवली शहरातला नागरिक जर कोण मयत झालं तर त्याला दिला जाईल, आणि त्याच्यानंतर बाहेर असेल तर तिने पेट्रोल घालायचं आणि ड्रायव्हर द्यायचा. कणकवली शहरातल्या कोणही माझा 2 ब्रिजच्या मध्ये माझा शहर एरिया आहे, त्यामध्ये जर कोण मयत झाला तर त्याला गाडी, माझा ड्रायव्हर आहे, माझ्या गाडीचं माझं पेट्रोल आहे आणि मोफत गाडी दिली जाईल. त्याला गाडीमध्ये सिस्टम मी तुम्हाला गाडी खाली आलेली आहे आता, ती तुम्हाला दाखवतो की अशी अद्ययावत गाडी आपण तयार केलेली आहे की कणकवली शहरातील नागरिकांची, म्हणजे ज्या माझे कोण कणकवली शहरातला जो नागरिक मयत होईल त्याची व्यवस्था व्यवस्थितरित्या त्याच सन्मानाने त्याला आपण पूर्ण गाडी सजवून, म्हणजे कोणतरी आणखी मोठा व्यक्ती मयत झाला तर तो त्यांची इच्छा असते मुलांची की तो सजवून न्यायचं, तर सजवण्याची सुद्धा सगळी सिस्टम त्याला केलेली आहे. मी तुम्हाला इथलं सगळं झाल्यानंतर खाली मी तुम्हाला नेणार आहे. ती चावीचा लोकार्पण सोहळा 2 शिवाजी परब आणि प्रकाश परब हे करतील, आणि या लोकांकडे मी नावं सांगितलेली ती, या सगळे संजय मालणकर असतील, भरत उबाळे असतील, अण्णा कोदे, रमेश काळशेकर या लोकांकडे चावी देते, आणि ही गाडी आजपासून कणकवली शहरातील माझ्या नागरिकांसाठी मोफत सुविधा देण्याचं काम करेल. त्याला लाईट सिस्टीम आहे, म्हणजे लोकांवर लाईट पडण्यासाठी 2 लाईटी लावलेल्या आहेत. त्या बसणार जिथे आपण बॉडी ठेवणार आणि जिथे त्यांची फॅमिली बसणार तिथे पण लाईटच्या व्यवस्था आहे. त्याला साऊंड सिस्टीम आहे, म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम पेन ड्राईव्ह लावला की ते म्हणत गाडी जाणार. त्याला स्पीकर लावलेला आहे, म्हणजे आपल्याला ते म्हणायला सुद्धा नको अशा पद्धतीने अद्ययावत गाडी आहे. आणि त्या पद्धतीने आपण ह्या शहरासाठी मी माझ्या वडिलांच्याच मागे, माझे वडील उपसरपंच होते 5 वर्ष, माझे वडील कंझ्युमर सोसायटीचे 15 वर्ष चेअरमन होते, आणि त्यांची सामाजिक बांधिलकी शहरासाठी होती, आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे मी आज या पदावर बसलो, आणि कणकवली शहरातील नागरिकांनी आशीर्वाद दिल्यामुळे या पदावर बसलो. म्हणून माझी जबाबदारी आहे कुठेतरी माझ्या कणकवली शहरातील नागरिकांना न्याय दिला पाहिजे. माझे शहरातील जर नागरिक एखादा मयत झाला तर त्याला सुद्धा त्याच सन्मानाने स्मशानामध्ये नेलं पाहिजे. या एका भावनेतून ही गाडी आपण या कणकवली शहराला लोकार्पण करतो. या सोहळ्याला मुद्दाम सांगतो, ही माणसं का नेमली तर मला माहिती आहे की या माणसांचं योगदान आहे, कारण मयत झाल्यानंतर कोणी यायला बघत नाही त्यांची सगळं सेवा करायला. ही माणसं म्हणून ही 6 माणसं आणि ते 2 माणसे जे चावी देणार आहेत त्या माणसाला मी नेमलं, कारण कोणतरी चांगला व्यक्ती आणून देऊ शकलो असतो, पण जे खरे लोक या स्मशानामध्ये काम करतात, जे खरे लोक मयत झाल्यानंतर काम करतात, त्यांच्या उपस्थितीने त्यांच्याकडून मला हे करून घ्यायचं होतं म्हणून या लोकांना बोलवलेलं आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली जनतेसाठी गाडीची चांगली सोय केलेली आहे. खांदा मारायला आता कोण लोक मिळत नाही, मारले तर पहिला मारणारा खांदा मारतो, त्यामुळे ही सोय एकदम चांगली आली. नगराध्यक्षाने जनतेसाठी चांगलंच काम केलेलं आहे. साठी जे केलेलं आहे ते एवढं काम केलेलं आहे, याची अत्यंत गरज होती समाजामध्ये, आणि आज खरोखरच गरज आहे. नगराध्यक्ष साहेबांनी ही जी व्यवस्था केली ही चांगली आहे. आज कणकवलीत जे नगराध्यक्ष साहेबांनी चांगलं प्रथम दिलेलं आहे, याची सेवा आम्ही कणकवली शहरासाठी चांगली करू. आणि ज्यांना कोणाला संपर्क साधायचा असेल तर आमचे नंबर दिले त्याचे संपर्क साधा. आम्ही कधी रात्री 12 वाजता असो, रात्री 1 वाजता असो, तुमच्या सेवेसाठी आम्ही सर्वजण तयारीचे आहोत. हे तुम्हाला सर्वांना माझी विनंती. आणि खरोखरच आज जी गरज आहे ती गरज आज सर्व आपल्या कणकवली शहरासाठी जी सोय केली ती गरज अत्यंत महत्वाची आहे. कारण आता अशी परिस्थिती आहे की जीवाची काठी मिळणं सुद्धा कठीण झालेलं आहे, आणि कणकवली शहर एवढं झपाट्यानं वाढलंय की सगळ्या क्षेत्रातली माणसं कणकवली शहरात राहतात, आणि ते आपल्या स्मशानभूमीत नेताना एवढी आमची दमछाक होते तर ती दमछाक आज समीर नलावडे यांनी खरोखरच पुरविली आहे. आणि ही गाडी अत्यंत म्हणजे आपल्या दोन्ही जिल्ह्यात कुठेही नसून फक्त कणकवली शहरात
आपल्या समीर लाडेंनी केलेली आहे. मी कणकवली नगराध्यक्ष समीर लाडे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खरोखर त्यांच्या वडिलांची पुण्याई आहे की तो समीर लाडे आता नगर बसलेत चेअरमन असताना सुद्धा त्यांच्या वडिलांनी पाहिलेलं आहे. त्यांच्यावर आम्ही वावरलेलो आहे. त्यांच्या खानवी क्षेत्रात सुद्धा त्यांच्या हस्तक्षेप त्यांची बोललेलो आहे आणि खरोखरच त्यांना आज खरोखर श्रद्धांजली पोचली असं मी म्हणतो. आणि कणकवली शहराने केलेलं काम खरोखरच स्तुत्य आहे आणि जे आमच्यावर काम सोपवलं ते आम्ही समीर लाडेंना खरोखरच दाखवून देऊ की खरंच तुम्ही दिलेल्या वस्तूची आम्ही चिदच केलं आहे असं सांगू आणि समीर लाडेंचा आम्ही आभार मानतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. भारतीय सैन्य दलातील शहीद जवान राहुल आनंद भगत हे अनंतात विलीन झाले. त्यांची अंत्ययात्रा इसाने कांबळे येथील राहत्या घरापासून सकाळी निघाली. संपूर्ण इसाने कांबळे गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. आपल्या वीर सुपुत्राला पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. अंत्ययात्रेत महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यातील युवक, युवती, माजी सैनिक, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्मशानभूमीत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यावर अनेकांना अश्रू अनावर झाले. पत्नी, आई, भाऊ, बहीण आणि आप्तेष्ट यांनी आपल्या जीवलगाचे अंतिम दर्शन घेताना टाहू फोडला. शहीद राहुल भगत यांच्या अंत्यदर्शनासाठी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक अधीक्षक निलेश तांबे, तहसीलदार सुरेश काशीत यांसह तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी हजेरी लावली होती. वीरपुत्र शहीद राहुल भगत अनंतात विलीन झाले. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो. होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला, बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. कणकवली तालुका गोंधळी समाज संघ कणकवली यांच्या वतीनं विराजमान झालेल्या भवानी मातेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. असेच यापुढेही गोंधळी समाजानं एकजुटीनं राहून सातत्यानं समाजाला प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठी वाटचाल करावी. आपण लागेल ती मदत करू, असं आश्वासन आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणेंनी समाज बांधवांना दिला. कणकवली तालुक्यात गोंधळी समाजाच्या वतीनं दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याही वर्षी कणकवली बस स्टँड परिसरातील उड्डाण पुलाखाली देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि या ठिकाणी डबलबारी भजन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, खेळ पैठणी, महिला डबलबारी रेकॉर्ड डान्स यांसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी देखील गोंधळी समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाला भेट दिली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय इंगळे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केलं। यावेळी निलेश राणेंनी मंडळाला आर्थिक मदत जाहीर केली आणि कोणतीही गरज लागल्यास आपल्याला सांगावं असं आश्वासन देखील दिलं। तसेच आमदार नितेश राणे यांनी देखील देवीचं दर्शन घेऊन आरती केली। समाजाची एकता टिकून ठेवण्यासाठी गोंधळी समाजानं चांगला उपक्रम राबवलाय अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं। तसेच प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी देखील भेट दिली। यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी गोंधळी समाजाच्या वतीनं त्यांना आरतीचा मान देण्यात आला। यावेळी उपस्थित गोंधळी समाजाचे सल्लागार शिवाजी भिसे, मराप्पा इंगळे, हनुमंत इंगळे, रमेश कांबळे, विनोद इंगळे, विजय इंगळे, शंकर वाघमारे, कृष्ण इंगळे, दीपक वाघमारे, विजय इंगळे, राजू इंगळे, अनिल इंगळे तसेच अन्य समाज बांधव उपस्थित होते। गेले 18 वर्ष आपला गोंधळी समाज नवरात्र उत्सव साजरा करत आहे। तसेच भाविक धार्मिक कार्यक्रम सर्व दांड्या असो, गरबा असो, तुमचं डबलवारी असो, दशावतारी नाटक असो, सर्व प्रकारचे कार्यक्रम आम्ही भले 10 दिवस घेत आहे। याला आमचा गोंधळी समाजच गंभीर आहे। बाकी आम्ही कुणाचाही सल्ला घेत नाही, कुणाचीही देणगी घेत नाही। आमच्या सहखुर्चाने सर्व तालुक्यातून गोंधळी समाज एकजूट होऊन हा कार्यक्रम साजरा करतो। नितेश राणे, आम्ही राणे समर्थकच आहे। गेली आज 1990 सालापासून राणे समर्थकच आहे। कुठलाही कार्यक्रमात, धार्मिक आमच्या कार्यक्रमात राणे ह्या पहिल्यांदाच त्यांचे प्रमुख उपस्थिती असतात। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळमधला एक अतिशय सुबक प्रकल्प निलगिरी हाइट्स। बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प कुडाळ बसस्थानक 7 मिनिटांच्या अंतरावर, मुंबई गोवा हायवे 2 मिनिटांच्या अंतरावर। निलगिरी हाइट्स, MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग। बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202। शिमग्यावर काय बोलायचं अशा 3च शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली। त्यानंतरही पत्रकारांनी त्यांना वेगवेगळ्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली, पण त्यांनी हेच म्हटलं की शून्य शिमग्यावर बोलत नसतात। पाहुयात नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस। की काल त्यांनी हे दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती। ज्या प्रमाणात लोक BKCच्या मैदानावर पाहायला मिळाले, आपण लक्षात घ्या की शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि ती देखील तुडुंब भरलेली। आणि मुंबई MMR रिजन आणि उर्वरित महाराष्ट्रातनं लोक आले होते। त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच हे कालच्या मेळाव्याने प्रस्थापित करून दाखवलंय आणि म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो। पण सर, त्यांनी तुमच्यावर पण टीका केली उद्धव ठाकरेंनी। म्हणजे तुम्ही भाषण ऐकलं नाही म्हणालात, पण बातम्यांमधनं तर तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल ते काय बोलले। म्हणूनच मी सांगितलं की शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात। सर, त्यांनी चॅलेंज दिलंय सगळ्या शिवसैनिकांना। चर्चा सुरू आहे। भाजपाची जी स्क्रिप्ट होती कालची, असं म्हटलं जातं एकनाथ शिंदेला भाजपाची स्क्रिप्ट दिली होती, फेल ठरली आहे। शब्दात पण स्क्रिप्ट भाजपची होती असं आहे। असं जे म्हणतायत त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे। तेच ते किती वा ती स्क्रिप्ट। तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा। पण आम्हाला कंटाळा आला हो हे ऐकून। उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे चॅलेंज दिलंय आता की आता ठीक आहे, आमच्या बाबतीत असं घडलंय, पण आता शिवसैनिकांकडून पुन्हा एकदा वचन घेतलंय की पुन्हा एकदा तिथे विधानसभेवरती भगवा फडकवणार आणि प्रत्येक निवडणूक राज्यातली जिंकणार। विधानसभेवर भगवा फडकणारच, पण तो खरी शिवसेना शिंदेजींच्या नेतृत्वातली आणि भारतीय जनता पार्टी या युतीचा भगवा हा त्या ठिकाणी फडकेल। आई वडिलांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी माझ्या आई वडिलांची शपथ घेतो आणि सांगतो। मी तुम्हाला त्या भाषणावर पूर्ण प्रतिक्रिया माझी दिली आहे।
तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने फिरवून जरी विचारलं तरी प्रतिक्रिया बदलणार नाहीये. पण अजित पवार असं म्हणाले की अजित पवार असं म्हणाले की ज्या वेळेला आमच्या शेजारी मांडी लावून बसायचे त्यावेळेस या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे जी टीका केली जाते की झेंडा शिवसेनेचा पण सगळं जे भाषण होतं ते राष्ट्रवादीचा, असे सगळे आक्षेप तेव्हा हे सगळे प्रश्न का नाही? अजित पवार काय म्हणाले मला माहिती नाही, पण शिवसेनेच्या या सगळ्या फुटीचं मुख्य कारणच हे आहे की मूळ शिवसेनेचा विचार बाजूला टाकून उद्धवजींनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार स्वीकारला, तसं आचरण स्वीकारलं आणि ज्यांचे मुंबईच्या बॉम्बस्फोटाशी संबंध आहेत अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं. जे सावरकरांना रोज शिव्या देतात अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं. म्हणूनच तर ही वेळ त्यांच्यावर आली. झाला होता, पार्टीचा शपथविधी झाला होता, त्यावेळेस पण राष्ट्रवादी कशी काय चालली असं पण बोललं जातं. अजितदादा तुम्हाला कशी काय चालले त्यावेळेस पार्टी? तुम्ही त्याच्यावर मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. नाही, अनेक वेळा तुम्हाला त्याच्यावर सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे नवीन प्रश्न काय असले तर तुमची स्क्रिप्ट जुनीच चालली आहे. उद्धव ठाकरे तुमचा कायदा पाळा, आमचं काम करू, यावर त्यांनी खूपच बोचरी टीका केली. असं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, समजलं नसेल तर, शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात जे सुज्ञ लोक असतात ते कधीच शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात. त्यांच्या भाषणाला तुम्ही काय म्हणाले? तुम्हाला असं त्यांनी जे म्हटलं त्याच्यावरती काय नवीन आहे? मला असं वाटतं एक शिंदे साहेबांचं एक अजून अभिनंदन केलं पाहिजे की शिंदेजींनी विकासाच्या मुद्द्यावर हात घातला. आम्ही काय करतोय सांगितलं, आम्ही काय करणार आहे सांगितलं. हे कुठेतरी मागच्या काळात जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा मिसिंग होतं. मुख्यमंत्री असतानाही उद्धवजी पक्षप्रमुखाचंच भाषण करायचे. त्यांनी कधीही एकही भाषण मुख्यमंत्र्यांचं केलं नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. आपला सातबारा, आपलं घर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीतलं समर्थनगर. वैभववाडीत निसर्गाच्या सानिध्यात आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा एक महत्वाकांक्षी भव्य वास्तू प्रकल्प. प्रशस्त 26 एकर जागेमध्ये साकारणारा वैभववाडीतला पहिला वास्तू प्रकल्प समर्थनगर. समर्थनगर. स्वतंत्र सातबारा, बिनशेती बांधकाम मंजुरीसह सीसीटीव्ही कॅमेरासह 24 तास सुरक्षा व्यवस्था. प्रकल्पांतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण व अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण. मुलांसाठी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचं नियोजन. प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन, रोडवरील दिवे आणि 24 तास पाणी यासह अनेक अत्याधुनिक सुविधा. वैभववाडी फोंडा मुख्य रस्त्यालगत वैभववाडी शहरापासून अगदी जवळच इतक्या सोयी सुविधा देणारा वैभववाडीतला पहिलाच परिपूर्ण प्रकल्प समर्थनगर. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, दत्त मंदिर जवळ, बाजारपेठ, वैभववाडी. गंगाधर केळकर 9175 40 67 64 आणि 9422 39 46 25. सिंधुदुर्गच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये 2.5 कोटींच्या फर्निचर खरेदीचा घोटाळा जाधव नामक क्लार्क हा डीन डॉक्टर मोरेंच्या सांगण्यावरून करत होता. याची चौकशी होऊन प्रभारी डीन डॉक्टर मोरे यांच्यावर कारवाईची मागणी मुख्य सचिव आणि प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण यांच्याकडे केली असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक 8 दिवसापूर्वी रात्रीच्या 2 वाजेपर्यंत कोल्हापूरचा ठेकेदार आणि इकडचा क्लार्क कार्यालयात बसून खरेदीचा प्रस्ताव करत असल्याची माहिती काही लोकांकडून आम्हाला मिळाली. त्यानंतर कार्यालयात गेल्यानंतर तिकडचे असलेले OS आणि तिकडचे असलेले प्रशासकीय अधिकारी यांच्याशी बोललो. त्यानंतर त्यांच्याकडूनच कळलं की 2.5 कोटीच्या खरेदीची फाईल त्या ठिकाणी एक जाधव नावाचा क्लार्क, संबंधित ठेकेदार आपली बाहेर गाडी लावून त्या ठिकाणी काम करत होते. 2-2.5 वाजेपर्यंत काम करत होते. त्यांनी OSनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे त्यांना समजल्यानंतर सर्व कागदपत्र सील केले, ते कागदपत्र बंद केले आणि त्याचबरोबर त्या असलेल्या कॉम्प्युटरचा जो
पासवर्ड जो आहे, जो पासवर्ड डीनकडे असतो, तो पासवर्ड त्या क्लार्ककडे आला आणि क्लार्क ते सर्व पासवर्डमध्ये घेऊन कॉम्प्युटरवर चालत होते. याचाच अर्थ डीनच्या सांगण्यावरून या ठिकाणी जे जाधव आणि ठेकेदार काम करत होते आणि फर्निचरची खरेदी जवळजवळ 2.5 कोटीची फर्निचरची खरेदी कोल्हापूरच्या ठेकेदाराला घेऊन करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण तो तिकडच्या प्रशासकीय अधिकारी आणि नवले आणि तिकडचे असलेले OS यांनी तो हाणून पाडला. त्यानंतर आम्ही मोरेंची भेट घेतल्यानंतर मोरेंनी सांगितलं की आम्हाला पोलिसांकडे दिलेली आहे तक्रार नवलेनी. SP-शी बोलल्यानंतर SP-नी आपला तिकडे PI पाठवला. PI-नी स्टेटमेंट रेकॉर्ड केली आणि स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेऊन गेल्यानंतरही अशा प्रकारची कोणती केस झाली नाही म्हणून जे मोरे सांगतात हे मोरे धातांड खोटं बोलत आहेत. मोरेंनी आपल्या खुलासा केला. त्या खुलासामध्ये TV आम्ही खरेदी केले, मुलांची मागणी नाही आणि हॉस्टेल नाही. जर मागणी नसेल, हॉस्टेल नसेल तर 2 TV खरेदी करून 2-2, 4-4 महिने पडून का ठेवले, हा आता आमचा प्रश्न आहे. त्याचबरोबर लायब्ररी नसताना 70 लाखाची पुस्तकं दिल्लीला जाऊन खरेदी केली. ही लायब्ररी नसेल तर पुस्तकं खरेदी करण्याची गरज का? मग लायब्ररीयन तुम्ही त्या ठिकाणी जो असलेला डेप्युटेशनवर मागण्याची गरज होती ती न मागता ज्याच्याबरोबर तुम्ही ज्या असलेल्या चंद्रपूरला पुसांडे नावाचा जो कर्मचारी आहे, प्रशासकीय कर्मचारी क्लार्क आहे आणि आपल्यासोबत काम करून जो पुसांडे पण आज अनेक ठिकाणी माहिती घेतल्यानंतर गैरवर्तन अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये बसून ज्या असलेल्या आपल्या प्रशासकीय वेळेत हॉटेलमध्ये बसून काही ना काय उद्योग करत असतात, ही माहिती बाहेर आली. आज त्या कार्यालयात कोणत्याही प्रकारचे राष्ट्रपुरुषांचे फोटो नाहीत. मोरेंच्या कार्यालयात असलेल्या खुर्च्या खरेदी केलेल्या ज्या 1 वर्षापूर्वी त्या खुर्च्या मोडून पडल्या, डेस्क मोडून पडलेत, पण मोरेंनी त्या सप्लायरला कधी बोलवलं नाही. याचाच अर्थ डीन या सर्व भ्रष्टाचाराला पाठीशी घालतायत. या सर्व भ्रष्टाचाराला ज्या तिकडे पोलीस SP सांगतात की आमच्याकडे तक्रार आली आहे, पण डीन सांगतात आम्ही तक्रार केली नाही, याचाच अर्थ हा कुठेतरी घोळ करण्याचं काम करतात. म्हणून अशा या प्रतिनियुक्त असलेल्या डीनला या परत पाठवून रेग्युलर डीन आणण्याकरता आम्ही मनसेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवणार आहोत. ही चौकशी लागावी म्हणून आम्ही पत्रव्यवहार आयुक्तांकडे गेलाय. तत्कालीन याचे आयुक्त वीरेंद्र सिंग यांच्याशी माझी बोलणं झालं आहे. आता नवीन आलेल्या अश्विनी जोशी यांच्याशी पण आम्ही बोलून त्यांना आम्ही परत पत्रव्यवहार करणार आहोत. मुख्य सचिवांना पत्रव्यवहार केला आणि या सर्वांची चौकशी करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. ही जर चौकशी झाली नाही आणि या असलेल्या प्रशासकीय जो प्रतिनिधित्व असलेला डीन हा इथून जाऊन दुसरा रेग्युलर डीन येत नाही, जर आला नाही तर आम्ही मनसे त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळा पाहण्यासाठी भक्तांचा जनसागर लुटला होता. या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे शासकीय सलामीचा मान मिळणारं महाराष्ट्रातलं हे दुसरं मंदिर आहे. या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीनं सजवण्यात आला होता.
पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळ्यांनी वातावरण प्रसन्न झालं होतं. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्यानं ग्रामदैवताची महाआरती पार पडली. या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे शासकीय सलामीचा मान मिळणारं महाराष्ट्रातलं हे दुसरं मंदिर आहे. सावधान ग्रामदेवता आराध्य देवता राजाधिराज योगीराज श्री धावीर महाराज को सलामी देवी सलामी. त्रिवार जय घोष करेंगे. श्री धावीर महाराज की जय. श्री धावीर महाराज की जय. श्री धावीर महाराज की जय. सन्माननीय गार्ड बाजू शेष. सन्माननीय गार्ड बगल शेष. सन्माननीय गार्ड विसर्जन. त्याप्रमाणे पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मार्गस्थ झाली. शहरातील ठरलेल्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्थांनी दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परतली. यावेळी पुन्हा महाराजांना पोलीस मानवंदना देण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी आणि रांगोळ्यांनी बहरलेले रस्ते आणि विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात आलेली रोषणाई या सोहळ्याला एक वेगळं रूप प्राप्त करून देत होतं. रोह्यात पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक मंडळांमार्फत थंड पेय आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते. रायगड पोलिसांच्या वतीनं पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर आणि पथकानं श्री धावीर महाराजांना मानवंदना दिली. ग्रामदेवता आराध्य देवता राजाधिराज योगीराज श्री धावीर महाराज को सलामी देगी सलामी. त्रिवार जय घोष करेंगे. श्री धावीर महाराज की जय. श्री धावीर महाराज की. सलामी सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी माजी खासदार सुनील तटकरे, वर्धा तटकरे, माजी पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, तहसीलदार कविता जाधव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश कोळी, कार्यवाह भूषण भादेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकार, शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, माजी नगराध्यक्षा संतोष पोटफोडे, लालता प्रसाद कुशवाह, विश्वस्त नितीन परब, समीर संगपाळ, आनंद कुलकर्णी, महेश सरदार, संदीप सरफळे, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, सुशील शिंदे, अमित उकडे, राजेश काफरे, शैलेश रावकर, रवींद्र चाळके आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. हा सोहळा धार्मिक सलोख्याचं देखील एक उत्तम उदाहरण मानलं जातं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
आनंदी रहा. वेंगुर्ला येथील मातोश्री कला क्रीडा मंडळ वेंगुर्ल्याच्या नवरात्र उत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते पार पडला. भविष्यात आपण या मंडळाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन भाषणात बोलताना विशाल परब यांनी दिलं. विशाल परब यांनी वेंगुर्ला तालुक्यातील बहुतांशी नवरात्र मंडळाला भेट देत देवींचं दर्शन घेतलं. वेंगुर्ला तालुक्यातील सर्वच नवरात्र मंडळांना भेट देत भाजप नेते विशाल परब यांनी झंझावाती दौरा केला. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्याशी चर्चा केली. विशाल परब यांनी मंडळांना मदतीचा हात पुढे केला. विशाल परब यांच्या दातृत्व गुणामुळे यापुढेही कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केल्यानं त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे. यावेळी भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी शिक्षण सभापती दादा कुबल, माजी नगरसेवक संदेश निकम, दादा केळुसकर, वसंत तांडेल, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, तुषार साळगावकर, भूषण आंगचेकर, आनंद परब, बाबली वायंगणकर आदी उपस्थित होते. बांदेकर तसंच राणे कुटुंबीय सगळ्यांनी मला आज बोलवलंय. आज सगळ्यांचीच नावं घेत नाही, पुढे अजून 3-4 मोठे कार्यक्रम आहेत. आपल्या सगळ्यांचे माझ्या मित्रांनी बोलवल्यामुळे मी आज आलेलो आहे. फक्त तुमच्या कार्यक्रमच्या अगोदर आलो, त्यामुळे माफ करा. पुढे काही अनेक कार्यक्रम आहेत आणि रात्री आज 2 वाजतील संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहेत. नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यक्रम चालू आहेत. त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाला आम्ही तुमच्या सगळ्या युवकांच्या पाठीशी उभे आहोत, पुढेही राहणार. केव्हाही तुम्ही हाक मारा, आम्ही तुमच्यासाठी सदैव आहोत. कितीही कार्यक्रम घ्या, पण आपली मुलं मोठे व्हायला पाहिजे, चांगलं नाव लौकिक झालं पाहिजे. एवढे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो, कारण पुढे अनेक कार्यक्रम आहेत, अनेक ठिकाणी लोक वाट पाहत आहेत. त्यामुळे तुमच्या या रेडीच्या, आमच्या म्हारतळीच्या, आमच्या गावाच्या लोकांना, छोट्या छोट्या मुलांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. नवरात्री दिवसाचा शेवटच्या कार्यक्रमाला मी आज तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. यावेळी विशाल परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. तसेच विशाल परब यांचाही विविध मंडळांनी भव्य दिव्य सत्कार केला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील कॅम्प कॉर्नर मित्रमंडळ, गाडी अड्डा मित्रमंडळ बाजारपेठ, श्रीदेवी भराडी मंदिर, श्रीदेवी सातेरी मंदिर, मातोश्री कला क्रीडा मंडळ, शिरोडा माऊली मंदिर आदी मंडळांच्या नवरात्र उत्सवास भेट देत विशाल परब यांनी दर्शन घेतलं. गेले कित्येक वर्ष आमच्या या वेंगुर्ल्याच्या शहरामध्ये आज हा कार्यक्रम ठेवलाय आणि या कार्यक्रमाला सर्वप्रथम वेंगुर्ल्यातील माझे सगळे मित्र, दादा म्हणा किंवा आमचे निकम साहेब म्हणा, नौंडळकर साहेब, तसेच सर्वांची नावं घेत नाही, माझे सगळेच मित्र आणि तुषार म्हणा किंवा सगळे जे कोण आजूबाजूला स्टेजवर समोर कोण असतील ते माझे मित्रमंडळी. काही लोक मला ओळखतात, काही लोक ओळखत नाहीत, परंतु मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की आज या मित्रमंडळाकडनं गेले कित्येक वर्ष, 27 वर्ष हा कार्यक्रम घेतला जातो आणि अशा प्रकारे मी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरतो. जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी मी जातो आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाला जातो. पण मित्रांनो एक सांगतो की वेंगुर्ल्यामधल्या आपल्या या सगळ्या आमच्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या पुढाऱ्यांची एकत्रित एक युनियन ही कला मित्रमंडळ, ही मातोश्री कला मित्रमंडळ खरोखर मला आवडतं आणि मी आवडीने आलेलो आहे तुमच्या या कार्यक्रमाला. कारण सगळ्या पक्षातील सगळे लोक एकत्र दिसतात आणि अशा प्रकारचं जिल्ह्यातलं एकमेव ठिकाण असेल म्हणजे वेंगुर्ला. आणि वेंगुर्ल्यातील आपल्या लोकांसाठी एक टाळ्या होऊन दे. कारण कसं आहे, आम्ही स्टेजवर असणारे बरेच लोक असतो, पण समोरनं टाळ्या वाजवणारे लोक कमी असतात. आता मी अनेक जिल्ह्यात, अनेक ठिकाणी, तालुक्यांमध्ये फिरतो, पण लोकांचा प्रतिसाद पूर्वीसारखा तांडेल साहेब राहीत नाही. पण हा तुमचा जो प्रतिसाद आहे तो खूप चांगला वाटला. येणाऱ्या दिवाळीमध्ये मी छोटासा एक कार्यक्रम देतो, त्यामुळे सगळं वेंगुर्ला दानानं टाकेल असा कार्यक्रम देईन. आणि येणाऱ्या 15 ऑक्टोबरला माझा वाढदिवसानिमित्त खूप मोठा आकर्षित कार्यक्रम मी कुडामध्ये ठेवलाय, दरवर्षी असतो. त्या ठिकाणी उदयनराजे वगैरे आपले बरीच नेते मंडळी येणार आहेत. त्यामुळे आपल्या या वेंगुर्ल्यातील लोक सुद्धा यावीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम नसून त्यामध्ये आम्ही भजन स्वरूपामध्ये आपले महाराज चैतन्य महाराज आणि चैतन्य पुरुषोत्तम महाराज असे 2-4 महाराजांचा कार्यक्रम ठेवला आहे आणि खरोखरच आवडेल असा कार्यक्रम आहे. आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये मी एक चांगला कार्यक्रम दादा देतो. तुम्ही नियोजन आयोजन करा, बाकी काय काळजी करू नका. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी.
गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी या संस्थेचा 28वा वर्धापन दिन गुरुवारी 6 ऑक्टोबरला संस्थेच्या प्रधान कार्यालयात प्रमुख पाहुणे फादर विल्यम साल्दाना तसेच सर्व संचालक मंडळ, माजी संचालक, कर्मचारी आणि ग्राहकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पीएफ टॉन्टस यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कॅथोलिक वर्धापन दिन विशेष ठेव योजना, कॅथोलिक उत्सव ठेव योजनेची घोषणा अध्यक्ष पीएफ टॉन्टस यांनी केली. असं म्हणजे या 28 वर्षांमध्ये माझ्याबरोबर असलेले कर्मचारी, संचालक आणि किडनी एजंट यांनी आम्हाला फार सहकार्य केलेलं आहे. त्या सहकार्यातनं आपण ही 150 कोटीपर्यंत आपली संस्था पोहोचलेली आहे 28 वर्षांमध्ये. आणि पुढच्या 2 वर्षांमध्ये आपण 200 कोटी जाणार आहोत. हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांचंच एकजूट आणि कर्मचाऱ्यांचं सहकार्य त्याच्यामुळे एवढं आपण बदल गाठू शकलो. आणि आता मी या निमित्ताने दिवाळीनिमित्त आम्ही कॅथोलिक उत्सव ठेवू म्हणून जाहीर करतोय. त्याची मुदत 18 महिने आहे. 18 महिन्यामध्ये 9.5 एवढं आम्ही व्याज त्यांना देणार आहोत. ही 6-10 पासून ते 15-11 पर्यंत आमच्याकडे स्कीम आहे ही आम्ही चालू केलेली आहे. आणि सगळ्या लोकांना आव्हान आहे की त्यांनी या स्कीममध्ये आपले पैसे गुंतवावे. आणि आज आपली संस्था जरी पतसंस्था असली तरी आज ती बँक म्हणूनच संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेली आहे. कॅथलिक बँक या नावाने जी ओळखली जाते. हे सगळं श्रेय मी कर्मचाऱ्यांना आणि पिग्मी एजंट आणि आमच्या स्मॉल सेव्हिंग SRD एजंटना देतो. या संस्थेच्या ठेवींनी 165 कोटींचा टप्पा गाठला असून एकूण व्यवसाय 280 कोटी रुपये झालाय. संस्थेच्या सर्व शाखा प्रशस्त अशा स्वमालकीच्या जागेत आहेत. तसेच संस्थेमध्ये सीबीएस प्रणाली असून राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे QR कोडसह सर्व अत्याधुनिक नेट बँकिंगच्या सोयी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. तर लवकरच UPI पे टू कॉन्टॅक्ट सुविधा देखील सुरू करत आहे. संस्थेनं स्थापनेपासून आपली ऑडिट वर्ग अ ची परंपरा कायम राखली आहे. आज संस्था 200 कोटी ठेवीकडे वाटचाल करत असून संस्थेला सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरीबद्दल विविध स्तरावर वेगवेगळे अवॉर्ड देखील मिळाले आहेत. संस्थेला सतत प्रगती पथावर ठेवण्यास संस्थेचे सर्व निष्ठावान सभासद, ग्राहक, हितचिंतक, संस्थेशी संबंधित बँका, प्रसार माध्यम, फेडरेशन, सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक या सगळ्यांच्या योगदानाबद्दल अध्यक्ष पीएफ टॉन्टस यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो. होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला, बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कणकवली. मोबाईल नंबर 9420 73 94 18, 8605 74 10 30 आणि 9545 18 99 89. कणकवली तालुक्यातील शिरवल गावात खासकीलवाडी इथं सलग 4थ्या वर्षी नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या पुढाकारानं आणि सहकार्यानं शिरवल खासकीलवाडी येथील युवक दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतोय. संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसाठी खास हळदी कुंकूचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
रात्री 10 वाजता बुवा विनोद चव्हाण आणि बुवा श्रीकांत शिरसाट यांचा 2020 डबलवारी भजन सामना आयोजित करण्यात आला होता. व्यक्तिमत्व सर्वांचे लाडके सन्माननीय संदीप चौकेकर मित्रमंडळ आयोजित नवरात्रोत्सव सोहळा वर्ष 4 यांच्या निमित्ताने आजचा हा दुर्गा मातेचा काल रात्री केशरी रांगाने आज सजवून दुर्गा माता आपल्याला आशीर्वाद देते. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संदीप चौकेकर यांनी नेहमी समाजहिताचे उपक्रम राबवलेत. मग ते कोरोना काळातील सॅनिटायझर फवारणी असो की गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करणे असो, संदीप चौकेकर यांनी सामाजिक भान राखत गरजवंतांना मदत करणं हेच आपलं ध्येय असल्याचं सांगितलंय. संदीप चौकेकर मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सव 2022 आता हे 4थं वर्ष आहे. पहिल्या वर्षी जसं नियोजन केलं होतं त्या पद्धतीनेच आणि त्या परंपरेनेच सगळे कार्यक्रम पुढे घेऊन जात आहोत आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे कार्यक्रमाला. ती आम्ही एक प्राणजीवन सहयोग संस्था म्हणून स्थापन केलेली आहे. त्या माध्यमातून जेवढी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा प्रत्येक तालुक्यातील काही गोरगरीब लोक असतील किंवा ज्यांना खरोखरच काळाची गरज आहे अशा लोकांसाठी ते उपक्रम आम्ही राबवत असतो आणि ते सर्व आमच्या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. आमचे मित्रमंडळ आणि सर्व आमची जी आधारित लोक आहेत त्यांचे जे सदस्य आहेत त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद असतो. विविध कार्यक्रम डबलबारी, भजनं, त्याच्यानंतर दांडिया, गरबा, हरिपाठ अशा प्रकारचे विविध कार्यक्रम विविध उपक्रम राबवण्यात येतात. नवरात्र उत्सव संदीप चौकेकर मित्रमंडळ आज 4थं वर्ष आहे आणि दरवर्षाप्रमाणे आजही वर्षी ही देवी इथे स्थापन केलेली आहे आपण आणि वाडीतील सहकारी सर्व मित्रांनी इथे येऊन सगळ्यांनी इथे प्रतिसाद देऊन चांगलं वितरण इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे सर्वांनी इथे प्रतिसाद देऊन व्यवस्थित विविध कार्यक्रम प्रोग्राम वगैरे सर्व पार पाडलेले आहेत. डबलबारी, फुगडी, त्याच्यानंतर भजन, डबलबारी, त्याच्यानंतर अजून हरिपाठ वगैरे, गरबा डान्स वगैरे विविध प्रकारचे इथे कार्यक्रम पार पाडलेले आहेत. तरी वाडीतील सर्व मंडळी इथे सहकार्य केलेले आहे आणि गावातील व्यक्तींनी खूप प्रतिसाद इथे दिलेला आहे. संदीप चौकेकर मित्रमंडळ यांनी जो आज 4थं वर्ष असा सालाबादप्रमाणे ज्यांनी जो कार्यक्रम केलो तो अतिशय सुंदर कार्यक्रम केलो. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याला आणि सगळे वाडीतील हरिपाठ म्हणा की भजना, फुगड्या आणि विविध जे कार्यक्रम होते गावातल्या लोकांनी पण चांगला प्रतिसाद असलेला दिलेला असा आणि असंच कार्यक्रम चालू राहावा अशी माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55. तब्बल 2 वर्षांच्या ब्रेकनंतर मोठ्या जल्लोषात नवदुर्गांना भक्तिभावानं निरोप देण्यात आला. यावेळी विसर्जन मिरवणुकीत साकारलेले भव्य दिव्य देखावे, ढोल ताशा पथक, भजन मेळे लक्षवेधी ठरले. विजयादशमीला हजारोंच्या गर्दीत नवदुर्गांना निरोप देण्यात आला. सावंतवाडी शहरातील नवदुर्गांचं रात्री उशिरा ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं. यावेळी साकारण्यात आलेले भव्य दिव्य देखावे खास आकर्षण ठरले.
यंदा विसर्जन मिरवणुकीत हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळ, ओंकार कला क्रीडा मंडळ भटवाडी, माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळ, रासाई कला क्रीडा मंडळ जिमखाना तसेच घरगुती नवदुर्गांचं मोती तलाव इथं विसर्जन करण्यात आलं. कोरोनाच्या लाटेनंतर तब्बल 2 वर्षांनी निर्बंधमुक्त झाल्यानं नागरिकांचा जनसागर यावेळी उसळला होता. गेले 9 दिवस या मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रम, भजन तसेच विविध कार्यक्रम राबवण्यात आले होते. स्पर्धा मनसनी पूजा करावा प्रतिसवा
नमोऽस्तं सकलपरस्मै नारायणाय समर्पया आदौ केशव रामनारायण कृष्णरामोदो हरिहरि माधव गोविंदा वल्लभ जानकी नायको हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. कोकणच्या वीरपुत्राला अखेरचा सलाम. शासकीय सलामीचा मान मिळणारं महाराष्ट्रातलं दुसरं मंदिर, डोळ्यांचं पारणं फेडणारा पालखी सोहळा. आणि कोकणात प्रथमच अंत्यविधीसाठी मिळणार वैकुंठ रथ. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.